पारू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत आदित्य सर झोपलेले असतात. पारू तिथेच त्यांच्या शेजारी बसलेली असते. ती विचारत असते की मी देवी आईंना सांगू का इथं काय घडलं ते. याच विचारात ती आदित्य सरांचा फोन घेते आणि देवी आईंशी बोलण्यासाठी बाहेर जाते. ती अजून विचारातच असते तोच देवी आईंचा कॉल येतो. पारू म्हणते आदित्य सरांना इथं लागलंय याची जाणीव देवी आईंना नक्कीच झालेली असतं, म्हणून तर त्यांनी फोन केलाय. पारू आता कॉल उचलते. तिकडून देवी आई बोलू लागतात. त्या म्हणतात हॅलो आदित्य, अरे कुठे आहेस तू, कधी फोन करणार आहेस, बरं आहे ना तुला. पण इकडून पारू म्हणते देवी आई मी पारू बोलते. देवी आई पारूला विचारतात अगं आदित्यचा फोन तुझ्याकडे कसा काय आला, तुझ्याकडे काय करतो, तो कुठे आहे, बरा आहे ना. पारू आता इथे काय घडले आहे हे सांगणार तोच आदित्य सर कॉल उचलतात आणि त्या आईला म्हणतात आई ऍक्च्युली मी थोडं कामात होतो आणि फोन दुसऱ्या खोलीत होता. तर मी पारूला म्हणलं जाग फोन आणायला सांग आणि फोनवरचं नाव वाचून तिला रावलं नाही आणि तिने कॉल उचलला. पुढे देवी आई म्हणतात बरं ते ठीक आहे, तू ठीक आहेस ना. अरे कायची वाटत होती तुझी, किती दिवस झाले, आता लग्न तोंडावले, बास झालं आता तुमचं सगळं, परत या सगळे, आम्ही खूप वाट बघतोय तुमची. जी काही कामं उरली असतील ना ती सगळी लग्नानंतर होतील. त्यावर आदित्य सर म्हणतात आई मी तुझाच मुलगा आहे, अशी कुठली कामं अर्धवट सोडून येईन का मी. आणि इथं तर प्रीतमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणजे माझा भाऊ त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी इतकी मेहनत करतोय, मग मी त्याला साथ नको का द्यायला. आता आईला मॅडम म्हणतात बर ते सगळं ठीक आहे, पण सगळी कामं लवकर आटपा आणि परत या इकडे, आम्ही तुमची खूप वाट बघतोय, असे म्हणून त्या फोन ठेवून देत. इकडे आता आदित्य सर पारूला विचारतात पारू अगं तू काय करत होतीस, मी जर वेळेत आलो नसतो ना तर तू सगळं आईला सांगून बसली असतेस. अगं आईला जर हे जर कळालं असतं ना तर ती सगळं सोडून इथं आली असती. तोच तिथे प्रीतम आणि प्रिया येतात. दोघांचाही चेहरा पार पडलेला असतो. ते पाहून आदित्य सर विचारतात अरे प्रीतम काय रे, काय झालं तुला, तुझं तोंड का असं पडलंय. त्यावर प्रीतम सर सांगू लागतात आबासाहेबांनी प्रिया मॅडमचा साखरपुडा 2 दिवसात ठरवलाय आणि 4च दिवसात लग्नही आहे. हे ऐकून आदित्य आणि पारू दोघांनाही खूप धक्का बसतो. तोपर्यंत इकडे दिशाचा बॉयफ्रेंड मिहीर किर्लोस्करांच्या घरी येऊन बसलेला असतो. दिशा त्याला म्हणते अरे तुला अशी काय अर्जन्सी आली आहे की तू डायरेक्ट इथंच घरात येऊन बसलाय, आपण बाहेर कुठतरी भेटलो असतो, तू बोलायचं ना मला. त्यावर मिहीर म्हणतो अगं तुझ्यासाठी एक मोठी इन्फॉर्मेशन आणली आहे, आता बघ तूच ठरव, तुला जर नको असेल तर मी जातो इथून. दिशा आता लगेच पलटी मारते आणि म्हणते अरे लगेच असं कोणी मनाला लावून घेतो का. हे बघ अरे दोन्ही घरांमध्ये आमच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. अशा वेळी मी सगळी तयारी सोडून जर तुझ्यासोबत असे इथं रूम मध्ये येऊन बसले तर चांगलं दिसत नाही ना. म्हणजे मम्मा डॅडीनी बघितलं तर प्रॉब्लेम होईल, तू समजू शकतोस ना. त्यामुळे मला असं वाटतंय की तू नक्की समजून घेशील. पण त्याचबरोबर मला हेही कळते की तितकंच अर्जंट गोष्ट असल्याशिवाय तू असं डायरेक्ट घरी येऊन नाही बसणार. काय न्यूज आहे सांग ना मला पटकन, मी खूप एक्सायटेड आहे ऐकण्यासाठी. त्यावर मिहीर म्हणतो बघ जरा स्वतःकडे, अगं लग्नासाठी तूच इतकी एक्सायटेड आहे की मला आता असं वाटतंय की त्या प्रीतमवर खरंच तुझं प्रेम आहे की काय. त्यावर दिशा म्हणते येऊ प्रीतमवर आणि प्रेम, माय फुट, माझं त्याच्यावर नाही तर त्याच्या सरनेमवर आहे, जे त्याच्या नावापुढे लागतं त्याच्यावर माझं प्रेम आहे. एकदा का हे किर्लोस्कर एम्पायर माझं झालं ना की मग कोण प्रीतम आणि कसला प्रीतम, ओळख सुद्धा देणार नाही मी त्या प्रीतमला, त्या लूजरला. दिशा बोलतच असते. तोच मिहीर म्हणतो एवढी स्वप्न बघू नकोस ग, हे कधी पॉसिबल आहे, जर तुझं आणि प्रीतमचं लग्न झालं तरच ना. त्यावर दिशा म्हणते तू काही जरा वेडा झालायस का, बघ ना एवढी तयारी सुरू आहे, आमचं लग्न होणारच आहे. आणि काय रे झालं तर असं का म्हणतोयस तू, तुला काय म्हणायचंय ते स्पष्ट बोल बरं. मिहीर आता दिशाला प्रिया आणि प्रीतमचे शेतात फिरायला गेलेले फोटो दाखवतो आणि म्हणतो हा तुझा होणारा नवरा, तो आहे ना तुमच्याकडे काम करणाऱ्या मेडच्या अक्षरशः प्रेमात वेडा झालाय. प्रियाला जिंकायला तो तिच्या गावी गेलाय आणि विशेष म्हणजे तिच्या बापाला म्हणजे सयाजीरावाला माहीतच नाहीये की ही दोघं अहिल्यादेवीची पोरं आहेत. आणि अहिल्यादेवी आणि सयाजीराव मध्ये काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे. त्या दोघांची ना कट्टर दुश्मनी आहे. पण काय दुश्मनी आहे ना ते अजून मला काही कळलं नाहीये. असा चान्स तुला परत परत मिळणार नाही. तू अहिल्यादेवींना जाऊन सांगू शकतेस की ही तिची दोन्ही मुलं कुठं आहेत आणि काय करतायत. पण ही धूर्त कावेबाज कपटी दिशा म्हणते नाही काय ना मी कदाचित आपण जसा विचार करतोय ना त्याच्या उलट सुद्धा होऊ शकतं. मी ना त्या अहिल्यादेवी किर्लोस्करला खूप चांगली ओळखून आहे.
तिच्या मुलांवर तिचं इतकं प्रेम आहे की त्यांच्यासाठी ती काहीही करू शकते. आणि मग तो तिचा बावळट मुलगा आदित्य, तो तिला काहीही सांगून कन्व्हिन्स करू शकतो. मी त्या फॅमिलीला चांगलेच ओळखते. त्यापेक्षा आपण ना काहीतरी वेगळा प्लॅन केला पाहिजे. मिहीर, आपण असं काहीतरी केलं पाहिजे ना ज्याने ते तिघही पटकन इकडे निघून येतील. आणि तू म्हणतोयस तसं, जर अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि त्या सयाजीराव यांच्यामध्ये जर खरंच दुश्मनी असेल ना, तर त्याचा फायदा आपण उचलायलाच हवा. तू असं काहीतरी कर की ज्यानं त्या सयाजीरावाला कळेल की त्यांच्या घरात जी कामासाठी मुलं ठेवलेली आहेत ती 2 मुलं दुसरी तिसरी कोणी नसून त्यांच्या दुश्मनाचीच म्हणजेच अहिल्यादेवी किर्लोस्करचीच मुलं आहेत. आणि तू तिथे राहून त्या सगळ्यांवर व्यवस्थित बारीक लक्ष ठेव हं. आणि मला वेळच्या वेळी अपडेट्स देत राहा. पुढे दिशालाही थोडा डाऊट येतोच. ती स्वतःशीच म्हणते, सयाजीराव म्हणजे सासूमामचा सयादादा तर नसेल ना? तोपर्यंत इकडे हे चौघे म्हणजेच प्रिया, प्रीतम, पारू, आदित्य सर खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. ते आता सगळेजण गोट्यात बसलेले असतात. आदित्य सर म्हणतात, आबासाहेबांनी इतक्या लवकर इतक्या स्पीडमध्ये कसा काय निर्णय घेतला असेल? प्रियाला किंवा आपल्याला जराही वेळ नाही मिळाला विचार करायला. किती सगळं अनएक्सपेक्टेड होतं ना. आधी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा त्याचा विचार करायला पाहिजे. 2 दिवसात साखरपुडा आणि 4 दिवसात लग्न. इतके दिवस आपण इथं राहतोय, आबासाहेबांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतोय आणि कुणीतरी तिसराच येतो आणि प्रिया मॅडम बरोबर लग्न करायचंय म्हणून उभा राहतो. पुढे आता प्रिया मॅडम ही म्हणतात, आय एम सॉरी, मी आबांना लग्नासाठी होकार दिला, पण मी तर काय करू, माझा नाविलाज होता. पण माझं ठरलंय, मी लग्न करेन तर प्रीतम सरांशीच. त्यावर प्रीतम सरही म्हणतात, ठीक आहे प्रिया मॅडम, आपल्याला तरी कुठं माहीत होतं की तुम्हाला बघायला येणाऱ्या मुलाची आजी आजारी पडणार आहे आणि लग्नासाठी घाई करावी लागणार आहे. आपल्याकडे ना वेळ आता अजिबात नाहीये. दादा यार प्लीज काहीतरी कर ना. लवकरात लवकर हालचाल करणं खूप गरजेचं आहे. त्यावर आता आदित्य सर म्हणतात, हे बघ, आबासाहेबांचं मन जवळजवळ आपण जिंकलंय, पण या परिस्थितीत जर आपण आबांना लग्नाची मागणी घातली ना तर आबासाहेबांना ना डाऊट येऊ शकतो. त्यांना वाटेल की हे सगळंच काहीतरी प्लॅन होता. एकतर आई आणि आबासाहेबांमध्ये नेमकं काय घडलं हे आपल्याला माहीत नाहीये. या गोष्टीमुळे अजून मतभेद वाढायला नकोत. त्या दोघांमधला प्रॉब्लेम आधी सॉल्व्ह करायला हवा आपल्याला. त्याशिवाय लग्नाची बोलणी नाही करता येणार. पुढे प्रीतम सरही म्हणतात, मला ना काय करायचं तेच कळेना झाले. तिथे दिशा गुडघ्याला बाशिंग बांधून मोकळी झाली आणि इथे प्रिया मॅडम, त्यांचा साखरपुडा 2 दिवसात आलाय. कसं मॅनेज करणार आहोत आपण? तोपर्यंत तिकडे अहिल्या मॅडम आणि श्रीकांत सर गाडीतून बाहेर गेलेले असतात. ते गाडीतच मस्त गप्पा मारत बसलेले असतात. अहिल्या मॅडम श्रीकांत सरांना म्हणतात, श्रीकांत, आपली मुलं आहेत ना, लग्नासारखी इतकी मोठी जबाबदारी पण अजिबात सिरियसली घेत नाहीत. बघ ना, आपण इतक्या उत्साहात इथे एवढी तयारी करतोय आणि यांना बिझनेसच पडलंय. त्यावेळी श्रीकांत सर म्हणतात, ही आजकालची पिढी ना खूप प्रॅक्टिकल झाली आहे. त्यांना फक्त काम 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 एवढंच माहिती आहे. टार्गेट अचीव करायचं, डेडलाईन आहे, हे आहे ते आहे. मी तर म्हणतो काम करावं, पण त्यात आपलं पर्सनल लाईफ हरवून जाते याच्याकडे पण लक्ष द्यायला नको का? त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, तू बघ आता श्रीकांत, हे सगळे घरी परत आले ना आणि दिशा आणि प्रीतमचं लग्न झालं ना की मी त्या दोघांना कुठेतरी बाहेर फिरायला पाठवणार आहे. मग त्यानंतर 1 महिनाभर तरी ऑफिस जॉईन करून देणार नाही. त्यावेळी श्रीकांत सर म्हणतात, तू आता म्हणतेस खरी, पण लग्नानंतर दुसऱ्या दिवशीच बघ प्रीतम आणि आदित्य ऑफिस जॉईन करतात की नाही. तोच लायब्ररी येते आणि श्रीकांत सर तिथे उतरतात. तेवढ्यातच दिशाचा अहिल्या मॅडमनं कॉल येतो. दिशा फोनवर खूप जोरात रडत असते. खरं तर रडण्याचं नाटकच करत असते आणि अहिल्या मॅडमना अर्जंटमध्ये घरी बोलवून घेते. तिने तिच्या घरी मस्त ड्रामा क्रिएट करून ठेवलेला असतो. दिशाचे बाबा बेडवर झोपून असतात. डॉक्टर आलेले असतात. दिशाची मॉम पण दिशाच्या डॅड जवळच बसलेली असते. तोच तिथे अहिल्या मॅडम आणि दामिनी मॅडम पोचतात. त्यांना पाहून दिशा आणि तिची मॉम खूपच रडायचं नाटक चालू करते. दिशाची मॉम अहिल्या मॅडमना सांगते की दिशाच्या डॅडना हार्ट अटॅक आलाय. डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलंय, पण खूप रिस्क आहे. ऑपरेशन सक्सेसफुल होईल की नाही याची काही गॅरंटी नाही. त्यावर डॉक्टरही पुढे सांगू लागतात, एकतर यांना अनकंट्रोल डायबिटीस आहे, त्यातून मल्टीपर्पज ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट आहे आणि ट्रिपल वेन ब्लॉकेज सुद्धा आहे. त्यामुळे ऑपरेशन सक्सेसफुल होण्याची शक्यता फारच कमी आहे, असे सांगून डॉक्टर तिथून निघून जातात. आता दिशाचे डॅड अहिल्या मॅडमना म्हणतात, मॅडम, माझे आता फारच कमी दिवस उरलेत. आता माझी एकच इच्छा आहे, माझी एकुलती एक मुलगी दिशा, तिचं लग्न माझ्या डोळ्यासमोर व्हावं एवढी एकच इच्छा आहे आणि ती का सुखानं तिच्या घरी गेली की मी डोळे मिटायला मोकळा. पुढे दिशाची मॉम पण म्हणते, अहिल्या माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि तिला माझं दुःख समजतं, ती मला निराश नाही करणार अशी. पुढे ती म्हणते, अहिल्या, आपण प्रीतम आणि दिशाचं लग्न प्रिपोन करूयात का?
आणि अहिल्या मॅडमना इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करू लागते. ती पुढे म्हणते, तू पाहतेस ना यांची कंडिशन कशी आहे, डॉक्टरांनी यांचं ऑपरेशन पण येत्या 2-4 दिवसातच करावं लागणार असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण अहिल्या, दिशा आणि प्रीतमचं लग्न लवकर करूयात का प्लीज, घेऊयात ना 2-3 दिवसात उरकून. आणि शेवटी अहिल्या मॅडम देखील त्यांच्या प्लॅनमध्ये फसतातच. आणि शेवटी त्या म्हणतात, ठीक आहे आपण करूयात दिशा आणि प्रीतमचं लग्न, येत्या 3 दिवसातच करूयात. असे म्हणून लगेच आदित्य सरांना अहिल्या मॅडम कॉल करतात आणि त्यांना सांगतात, तुम्ही ताबडतोब परत यायला पाहिजे. इथे दिशाच्या वडिलांना हार्ट अटॅक आलाय. दिशाच्या वडिलांचे येत्या 2-3 दिवसातच ऑपरेशन आहे, पण त्यातही कॉम्प्लिकेशन्स आहेत. सक्सेसफुल होण्याची ऑपरेशन शक्यता फार कमी आहे. तर त्यांची अशी इच्छा आहे की दिशा आणि प्रीतमचं लग्न येत्या 2-3 दिवसातच व्हावं. त्यामुळे आता निघायच्या तयारीला लागा आणि मला तुम्ही सगळेजण उद्याच्या उद्या घरी हजर हवेत. असे म्हणून फोन ठेवून देतात. आदित्य सरांचे काही ऐकतच नाहीत. सगळेच आता टेन्शनमध्ये येतात इथं. आता मात्र प्रीतम चिडतो आणि प्रिया मॅडमना म्हणतो, अभिनंदन प्रिया मॅडम, तुमच्या आधी आता माझंच लग्न होणार आहे. असे म्हणून तो तिथून निघून जातो. दामिनीने बरोबर इकडे ह्यांचा ड्रामा ओळखलेला असतो. ती म्हणते, बापरे ही दिशा काय डेंजर मुलगी आहे. हा सगळा ड्रामा करून हिने आता अहिल्या वहिनींना पण चांगलंच गुंडाळले. म्हणजे एकदा का लग्न करून ही किर्लोस्कर हाऊसमध्ये आली तर किर्लोस्कर घरातल्यांना गुंडाळायला रिकामी. हिच्यापासून जरा जास्तच जपून राहिलं पाहिजे. तोपर्यंत इकडे प्रीतम सर एकटेच वरती गच्चीवर गेलेले असतात. पाठीमागून पारू आणि आदित्य सरही जातात. आदित्य सर त्यांना म्हणतात, प्रीतम हे बघ, आईच्या फोननी मी पण पॅनिक झालोय, पण टेन्शन घेऊन काही टोकाचे निर्णय नको घेऊस यार. हे बघ, मला विश्वास आहे जे काय होणार आहे ना ते सगळं ठीकच होणार आहे. पण प्रीतम सर खूप चिडलेले असतात, काहीही ऐकायच्या मनस्थितीत नसतात. ते आदित्य सरांवर खूप चिडतात आणि बोलू लागतात त्यांना, काय ठीक होणार आहे रे, इथे प्रिया मॅडमचा साखरपुडा आहे, तिथं माझं लग्न आहे ना, त्यांना साखरपुडा करायचा आहे ना मला लग्न करायचं आहे. आणि बघ ना, आम्ही कोणालाही काहीही सांगू शकत नाही. आणि तू रे मोठा वर तोंड करून मला सांगायला आलेलास ना की मी सगळं नीट करेन म्हणून. मी सगळं नीट करेन, मी आहे ना. आता काय झालं, आईचा एक फोन आला आणि मला घेऊन जायला आलास इथून. एक गोष्ट नीट ऐक, प्रिया मॅडमना इथून घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये. मला जे करायचंय ना ते मी करेन, तू बस आईचं ऐकत. असे म्हणून प्रीतम सर तिथून निघून जातात. त्यांचे ते बोलणे ऐकून आदित्य सरही आता खूप चिडलेले असतात. ते पारूला म्हणतात, तो असा कधीच वागला नाही यापूर्वी माझ्याशी, आणि आता आईने जो काही डिसिजन घेतलाय त्यात माझी काय चूक आहे. आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतोच आहोत ना, पण हिला कळत नाहीये का ते. त्यावर पारू म्हणते, तुम्ही शांत व्हा धनी. आणि आदित्य सरांचे अजूनच चिडतात. ते म्हणतात, धनी 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 काय लावलंय, मी तर काय बोलतोय तुला कळत नाहीये का. आपण ना हे बंद करूयात नाटक, मला ना आता कंटाळा आलाय. तोच तिथे आबासाहेब येतात. ते विचारतात, काय चाललंय तुमचं. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. काय होईल पुढे, आबासाहेबांनी इकडे पारूचे आणि आदित्यचे सगळे बोलणे ऐकले असेल का. प्रेक्षको, पुढचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.